मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑसिलेशन. फिजिक्स म्हणलं की भीती वाटते. फिजिक्स म्हणलं की मोठे-मोठे टॉपिक. टॉपिक मध्ये करायचं काय तेच कळत नाही. पण हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की मी जेवढे क्वेश्चन दिलेत ना, तेवढेच तुम्हाला करायचे आहेत. त्याच्या बाहेरचं काय येणार नाहीये. बरं, मी या टॉपिक मधला जो सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे, तो सुरुवातीला घेतलाय तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी, की तो तुम्हाला करायचा आहे. आय-एम-पी क्वेश्चन गेली 5 वर्ष मी प्रोव्हाईड करतोय. मी एनालिसिस करून क्वेश्चन प्रोव्हाईड करतोय आणि त्यामुळं जसं मी सांगेल ते फॉलो करा. तुमची भीती दूर होईल. ओके. ऑसिलेशन 7 मार्क आहेत. ओके. मी तुम्हाला सांगतो फिजिक्स म्हणलं ना, कुठलाही टॉपिक करत असताना तुमचे थिअरी क्वेशन त्या टॉपिक वरचा कुठला पण थिअरी क्वेशन आला ना, जमला पाहिजे. मग त्यात डायग्राम विचारतील, डेफिनिशन, डिस्टिंग्विश विचारतील आणि काहीही विचारू दे तुम्हाला आलं पाहिजे. पण ते काहीही विचारत नाहीत. क्वेशन ठरलेत. क्वेश्चन ठरलेले आहेत आणि मी इथं क्वेश्चन देत असताना तुम्हाला 2021 पासून 2024 पर्यंत जे क्वेश्चन्स आलेत ते सगळं अनालिसिस करून क्वेश्चन देतोय. बरं, न्यूमेरिकल्स भीती वाटते. मग आपली संघर्ष बॅच कशासाठी आहे? मी तुम्हाला सांगतो संघर्ष बॅच मध्ये पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम त्याचबरोबर एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम विथ लॉग कॅल्क्युलेशन मी सोडवून देतोय. ओके. बरं, एमसीक्यूज. अरे हे जमलं ना, की हे जमतं. मुलं चुकतायत कुठं? डायरेक्टली एमसीक्यू सॉल्व्ह करायला घेतायत आणि कॉन्फिडन्स घालवून बसतायत. आता तसं नाही करायचं. पहिला थिअरी. चला मग पहिला क्वेशन जो तुम्हाला करायचा आहे तो सिंपल पेंडुलम. हां, जास्तीत जास्त वेळा सिंपल पेंडुलम वरती प्रश्न विचारला जातो. नोट डाउन करा. मी लिहून ठेवला नाही क्वेशन. क्वेशन काय असतील? डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियोडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम. T इक्वॉल्स टू 2 पाय अंडर रूट L अपॉन G. बघा, प्रश्न असा आहे, डेफिनेशन आहे म्हणजे फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट L अपॉन G. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा जो बॉब आहे ना, हा बॉब बघा ना, इथून एवढा ऑसिलेट होतोय, पुन्हा इकडे येतोय. ठीक आहे, हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. ओके. तुम्ही हे डेरिव्हेशन अवघड वाटतंय का? मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ फ्री कंटेंट करतो. हा व्हिडिओ अपलोड व्हायचा तो व्हिडिओ मी फ्री केलेला असणार आहे. मग तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स ॲप डाउनलोड करा. संघर्ष बॅचमध्ये जावा. फिजिक्समध्ये ऑसिलेशन टॉपिक शोधा आणि त्यात सिंपल पेंडुलम शोधा टायटल असलेला व्हिडिओ ओपन करा, बघा. एकदम एकदम इझी करून दिलाय तो क्वेशन मी तुम्हाला. बरं, आता माझा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. थिअरी तुम्ही केली असं मी अझ्युम करतोय. हा पेंडुलम इथं आहे ना? ओके, एवढा वेळ लागतोय त्याला म्हणूया आपण पिरियोडिक टाईम ऑसिलेशनसाठी. पण हा समजा बॉब मी इथून सोडला तर बापरे! मग तो असा इकडून इकडं जाईल, पुन्हा इकडे येईल आणि असा तो ऑसिलेट होईल. मग ऑब्व्हियसली तुम्ही मला उत्तर द्या. पिरियोडिक टाईम इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार? चला कमेंटमध्ये लिहा. पिरियोडिक टाईम विल इन्क्रीज म्हणा, नाहीतर पिरियोडिक टाईम विल डिक्रीज म्हणा किंवा तुम्हाला काय टाइप करायचं ते करा. मी थांबणार आहे. पहिला टाइप करा आणि ते टाइप करत असताना कमेंट, व्हिडिओला लाईक पण करा. ओके. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अशा मित्रांबरोबर की ज्यांना फिजिक्सची भीती वाटते. ती भीती दूर करायची आहे आपल्याला. मग बघा, टाइप करून झालं तुमचं. जर तुम्ही इन्क्रीज उत्तर दिलं असेल, मॅक्सिमम मुलं इन्क्रीज उत्तर देतात, तर प्रॉब्लेम काय आहे सांगतो ते चुकीचं आहे. इथून एवढं आहे ना, ह्याला काय म्हणायचं अँप्लिट्यूड. बरोबर आहे. मी इथं अँप्लिट्यूड इन्क्रीज केली. अरे पण पिरियोडिक टाईम अँप्लिट्यूडवर डिपेंडच नाहीये. म्हणजे तुम्हाला कळालं का, की थेअरी केल्यानंतर तो फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे. फॉर्म्युला कळतंय आपल्याला, की पिरियोडिक टाईम हा या लेंथवर डिपेंड आहे. अँप्लिट्यूडवर डिपेंड नाहीये. अजून मी तुम्हाला सांगतो मुलं फसतात कुठं. समजा हा बॉब आहे ना, तो समजा एकदम प्लास्टिकचा आहे, हलका एकदम आहे. ओके. पण तिथं मी मेटल घेतलं, हेवी मेटलचा बॉब लावला. पिरियड टाईम मुलं म्हणतात डिक्रीज होणार की सर जड लावलंय ना आता. अरे पण ह्याच्या मासवर कुठं पिरियड टाईम डिपेंड आहे? मग तुमच्या लक्षात आलंय, लॉजिकल थिंकिंग केलं तरच एमसीक्यू जमतील. पाठ करून एमसीक्यू होणार नाहीयेत. मग सिंपल पेंडुलमचं काय करायचं कळालं? पिरियोडिक टाईम आणि हा एसएचएम परफॉर्म करतो हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड्स पेंडुलम. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियड टाईम 2 सेकंद आहे, तो सेकंड्स पेंडुलम. हे न्यूमेरिकल मला अजून आठवतंय. क्रॅश कोर्समध्ये जेव्हा आम्ही एक न्यूमेरिकल असं होतं ड्युअल नेचर टॉपिकमध्ये काय होतं न्यूमेरिकल सांगू का? की काय होतं, की एक कुठलीतरी व्हॅल्यू होती जी 50% ने इन्क्रीज होते. मग 50% ने इन्क्रीज होते. मग मी 150% लिहिलं होतं. मग बऱ्याच मुलांना तो डाउट होता. इथं पण सेम बघा. नीट बघा. पिरियड 10% ने वाढतोय. एक लक्षात घ्या, कुठलीही व्हॅल्यू सुरुवातीला जी असते ती 100% असते.
10% वाढली, की मग 10 त्यात ॲड करा ना. मग 110 होतील. हे का 110 कळालं का तुम्हाला? मग हे सगळ्याच ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. मी तुम्हाला गंमत सांगू का रे बाळांनो? आता लक्ष द्या बरं का. तुम्ही समजून घ्या. एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. नंतर तुम्ही चेक करा बरं का. हा पिरियॉडिक टाईम Lला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर रूटला. गंमत सांगू का? तुम्हाला क्वेशन असे देतील. ही जी लेंथ आहे ना, ती 21% बरं का. इथं पर्सेंट नाहीये बरं का. ही जर लेंथ 21% न इन्क्रीज केली तर सांगतो. सुरुवातीला 100% 21% इन्क्रीज झाले की 121 होणार. त्याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे? 10 हो 11 त्याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे? 11 त्याला 10 न मल्टिप्लाय करा 110 होणार. 110 ना, म्हणजे 10 वाढलं ना. म्हणजे मी हे जर 21% न इन्क्रीज केलं तर पिरियड टाईम 10% न वाढणार. नेक्स्ट सीईटीला सांगू का? ही लेंथ 44% इन्क्रीज केली तर तुम्हाला आयडिया आली असेल. 144 होईल ना? पहिला 100% 44 44% ने इन्क्रीज केलं 144% त्याचं स्क्वेअर रूट 12 10 न मल्टिप्लाय करा 120 वाढले 20% ना. आता तुम्ही मला सांगा, ओके इथं 44% जर मला 30% न वाढवायचे असेल तर इकडं 69% वाढणार ना. कसं? 100 मध्ये 69 ॲड करा 169 त्याचं स्क्वेअर रूट 13 त्याला 10 न मल्टिप्लाय करा. मग असे शॉर्टकट्स खूप आहेत लक्षात घ्या. आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये मॅट्रिक्सचा व्हिडिओ फ्री कंटेंट दिलाय. सगळे शॉर्टकटच आहेत त्यात लक्षात घ्या आणि बोर्ड आणि सीईटी जमीन अस्मानचा फरक आहे. मॅट्रिक्स तुम्ही बोर्डची तयारी करताना लेंदी आहे सगळं. पण सीईटीला काय उपयोगाचं नाहीये. फ्री व्हिडिओ आहेत बघा आणि तुम्हाला कोर्स आवडल्यानंतरच पर्चेस करा. ओके पण कराच. पहिला प्रश्न झाला सिंपल पेंडुलम. दुसरा आहे कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलमचा डिफरन्स नाही कधी विचारला. नाही विचारला, पण त्याचे फॉर्म्युले तर एल कॉस थिटा, एल अपॉन जी. करायला काय हरकत आहे? आला तर लिहू शकतो. पुस्तकात दिलेला प्रश्न आहे. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डिफरन्शियल एक क्वेश्चन झाला आता आपला सिंपल पेंडुलम आपण फिनिश केलंय. पण ते करत असताना न्यूमेरिकल्स करायचे बरं का. न्यूमेरिकल्स पण आपण मगाशीच बोललोय. संघर्षमध्ये सगळं घेतोयच आपण. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. ओके. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर पण आहे. नेक्स्ट मी घेतलाय तो पण आयएमपी क्वेश्चन. हा क्वेश्चन करायचा. तो झाला, की मी तुम्हाला सांगतो हा 4 मार्काचं हे एक्सप्रेशन आहे बरं का. मी घेतलं नाही याचं उत्तर खूप मोठं इथं दिलं नाही कुठं तुम्हाला. सांगतो व्हेलॉसिटी ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. Displacement x equals to a sin omega t if particle starts from mean position, a cos omega t if particle starts from extreme position. त्याच्यानंतर ऍक्सिलरेशन सुद्धा हवंय इथं दिलंय ऍक्सिलरेशन ओमेगा स्क्वेअर एक्स मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स 4 मार्काचा प्रश्न आहे आणि तो झाला की 1 2 3 4 सॉल्ड प्रॉब्लेम आहेत पण मी तुम्हाला गंमत दाखवतो कॅल्क्युलेट इट्स पिरियड कॅल्क्युलेट इट्स पिरियड फाइंड इट्स पिरियड इथं जाऊ दे म्हणूया पिरियड विचारलं की मला माहित नाही. पण इथं गंमत काय हे नको आहे मला. हे असं नको आहे. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन लक्षात घ्या. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम एक हे साइन कशाला लिहिले तुम्ही? हां, ह्यांनी केलं तसंच करायची गरज नाहीये. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम ना मग x इक्वॉल्स टू a cos ओमेगा टी लिहा ना. डायरेक्ट उत्तर येतं लक्षात घ्या. बघा पुस्तकातलं लिहिलं पाहिजे आहे तसं असं नाहीये समजून घ्या. मग आता एवढे क्वेश्चन झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंपोझिशन. मोस्ट इम्पोर्टंट 4 मार्क. 2 एसएचएन देतील त्यांचे ॲडिशन करून रिझल्टंट काढायचं आहे. लक्षात घ्या मोठं डेरिव्हेशन जरी असलं तर ट्रिग्नोमेट्रीचे सोपे फॉर्म्युले तिथे यूज करायचे आहेत. ओके. जुन्या सिलेबसमध्ये जुना नाही काही वर्षापूर्वी माहिती आहे ना कोविड सिच्युएशन डिलीटेड पार्ट हे 2 पार्ट डिलीटेड होते. आता इन्क्लूड केलेत. हे फेव्हरेट आहेत. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन ग्राफ काढायचे आहेत. 3 मार्काला येतात लक्षात घ्या. ईझी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम 4 मार्काला आणि ह्या ग्राफ काय इंडिकेट करतोय व्हेरिएशन ऑफ एनर्जी. ओके. 4 मार्काला पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढा, पुन्हा पोटेन्शियल दोघांची ॲडिशन करा, टोटल एनर्जी आणि टोटल एनर्जी ऑल्वेज रिमेन्स कॉन्स्टंट. शो दॅट टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्झर्व्ड असा प्रश्न विचारतात. सांगू का? एक्स्ट्रीम पोझिशनला टोटल एनर्जी, मीन पोझिशनला टोटल एनर्जी, ॲट एनी पॉइंट टोटल एनर्जीची एक्सप्रेशन सेम येतं लक्षात घ्या. त्यामुळे ते कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर मगाशी बोललो होतो, की अँग्युलर एसएचएम आणि डिफरन्शियल इक्वेशन त्यासाठी लक्षात घ्या. हे डेरिव्हेशन आहे. ओके. मगाशी स्टार्टला लिनियर होतं. हे कुठलं आहे? अँग्युलर. त्याच्यानंतर मॅग्नेट व्हायब्रेटिंग. सेम सांगतो मॅग्नेटिक मटेरियलमध्ये हेच एक्सप्रेशन आहे. इथं मॅग्नेटिक मोमेंटला म्यू अक्षर आहे. तिथं एम अक्षर आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. पण हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या.
तुमच्या डोक्यात आलं का बघा, इथं जे दिसतंय ना, हे I जे आहे ना, ते आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि बार मॅग्नेटचा हा फॉर्म्युला जो रोटेशनल डायनामिक्समध्ये दिला असेल, पण न्यूमेरिकल आपण त्यात जास्त सॉल्व्ह केलेली नाहीयेत. इथं हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. न्यूमेरिकल शिवाय हा टॉपिक सोपा वाटणार नाहीये. न्यूमेरिकलची भीती वाटते. लॉगचे कॅल्क्युलेशन जमत नाहीयेत. बॅचमधले फ्री व्हिडिओ बघा लवकर कॉन्फिडन्स वाढेल. तर हे डॅम्प्ड ऑसिलेशन कधी येत नाहीत, पण मी सांगतो शेवटचा पार्ट साठी एकदा वाचून काढा. शो दॅट लिनियर एसएचएम इज द प्रोजेक्शन ऑफ यूसीएम अलोंग इट्स डायमीटर. हा एक प्रश्न करायचा आहे. मग आता ऑसिलेशनचे आयएमपी क्वेश्चन दिलेत मी तुम्हाला. मग एवढं सफिशियंट आहे का? नक्की सफिशियंट आहे. मग अजून काय केलं पाहिजे? हे तर झालं. मी अजून काय करू? सांगू का? सगळंच केलंय आपण आता. काय राहिलं नाहीये तसं विचार केला तर. पण अजून करा पी-वाय-क्यूज. ओके. आपण संघर्ष बॅचमध्ये ऑसिलेशनचा पण क्वेश्चन आपण एम-सी-क्यूचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मुद्दा असा आहे, की माझ्याबरोबर तुमचा अभ्यास होतोय. चॅनलचे व्ह्यूज आता वाढत चाललेले आहेत आणि तुम्हाला आत्ताच जाणीव झालेली आहे, की बोर्डच्या एक्झामला अजून 4-5 महिने आहेत आणि ही बॅच आत्ताच एवढे अभ्यासाला लागले, रिझल्ट दिसतोय मग. चांगला रिझल्ट मिळवूया आपण. ऑल द बेस्ट.